इंद्रायणीचं पसायदान 18 जून स्वातंत्र्य लक्ष्मीचं तेजस्वी दर्शन. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मळावकर. अभिवाचक प्राध्यापक प्रवीण सोनटक्के. स्वातंत्र्यासाठी पेटलेलं यज्ञकुंड धगधगत होतं. या धगधगत्या यज्ञकुंडात उडी घेण्यासाठी प्रत्येक समिधा आसुसलेली होती. प्रत्येक काष्ठाला समिधा व्हायचं होतं. स्वातंत्र्यासाठी समर्पित होऊन स्वतःचं आयुष्य सार्थकी लावायचं होतं. हा यज्ञकुंड असाच तेजानं धगधगत राहिला पाहिजे. या यज्ञकुंडात त्या अमानुष पारतंत्र्याच्या उद्दाम विदेशी दंड बेड्या वितळल्या पाहिजेत. परवशतेच्या विखारी क्रूर पाश बेचिराग झाले पाहिजेत. ह्या मुजोर पारतंत्र्याला पळताभुई थोडी झाली पाहिजे. त्यासाठी या पारतंत्र्याला दे माय धरणी ठाय करून सोडलं पाहिजे. पण धरणीनंही त्याला फेकून दिलं पाहिजे. ह्याच पिळदार अट्टहासानं प्रत्येक समिधा पेटलेली होती. प्रत्येक समिधेच्या अंतरात्म्यात स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतलेलं होतं. ह्या स्फुल्लिंगातून स्वातंत्र्याच्या महत्वाकांक्षेच्या तेजस्वी ठिणग्या उडत होत्या. प्रत्येक ठिणगीत एकच अविरत घोष होता. ह्या घोषातली उत्तुंग गर्जना गगनभेदी होती. ह्या गर्जनेनं सगळा आसमंत दुमदुमून गेला होता. ह्या आसमंताचा निनाद रणभूमीवरच्या घोड्यांच्या टापांमधूनही चौफेर उधळला जात होता. घोड्यांच्या टापामधल्या आवाजातून अढळ धैर्य हिमकतीनं बोलत होतं. ह्या बोलण्यात महापराक्रमाचा तेजस्वी जयकार होता. जयकाराला जयकार फुटत होता. जयकारानं जयकार दुमदुमून जात होता. हा जयकार लढवय्या सैनिकांचा आत्मविश्वास बुलंद राखत होता. ह्या बुलंदीला पोलादाच्या तळपत्या तलवारी फुटत होत्या. तलवारींना वार फुटत होते. प्रत्येक वारात परे तलवारींचा खणखणाट धारदार होत होता. ह्या खणखणाटात विद्युतलतेचा कडकडाट ठासून भरलेला होता. ह्या कडकडाटाभोवती ढगांचे पोलादी डोंगर दाटीवटीनं जमा झाले होते. ह्या ढगांच्या पोलादी डोंगरातून स्वातंत्र्याची अमूर्त आशा उत्कटतेनं रिमझिमत होती. ह्या रिमझिमत्या आशेमुळं रणभूमीवरचा मृदगंध ओला झाला होता. ह्या ओल्या मृदगंधाचा शाश्वत टिळा स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाच्या भाळी लागलेला होता. ह्या टिळ्यातून संपूर्ण स्वातंत्र्याचा तेजानिधी महासूर्य डोकावत होता. ह्या महासूर्याच्या प्रत्येक किरणात त्या रणरागिणीची तेजस्विनीची मनस्विनीची रणधुंद गतिमान प्रतिमा साठवली होती. ह्या रणधुंद प्रतिमेत स्वातंत्र्य लक्ष्मीचं तळपतं दर्शन घडत होतं. साक्षात स्वातंत्र्य लक्ष्मीनंच त्या भेकाड मुजोर उद्दाम अमानुष विखारी पारतंत्र्याला उघड आव्हान दिलं होतं. हे आव्हान गरजत होतं, मेरी झांसी नहीं दूंगी, मेरी झांसी नहीं दूंगी. पारतंत्र्य क्रूरपणानं हसत होतं. अक्राळ विक्राळ रूप धारण करत होतं. परवशतेचे पाश आवळत विखारी फुत्कार सोडत होतं. स्वातंत्र्य समराच्या पडलेल्या ठिणगीतून पेटलेलं यज्ञकुंड धगधगत होतं. या धगधगीतून स्वतंत्र अक्षरांची प्रचंड विद्युतलता कडाडत होती. मेरी झांसी नहीं दूंगी. ती साक्षात स्वतंत्र लक्ष्मी स्वतःच्या महापराक्रमी बलिदानातून धरातीर्थावर स्वातंत्र्य देवीच्या मंगल पवित्र तेजस्वी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत होती. तारीख होती 18 जून 1858. इतिहास ह्या तारखेची नोंद आपल्या धडधडत्या अंतकरणानं घेत होता. झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या अमर बलिदानासमोर डबडबलेल्या कृतज्ञतेनं नतमस्तक होत होता. धन्यवाद.